2 जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 14 गुणातीतयोग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 181 पासून पुढे. पडिलिये धोंडी नेने कानी मुरडी तयाची परी मुरकुंडी ओकली नेनो. पृथ्वी पाताळी जावो का आकाशे वरी येवो. परी उठणे हा भाव उपजो नेने. उचितानुचित आगवे झांसुराता नाठवे जीवे. जेथीचा तेथ लोळावे ऐसी मेधा. उभवुनी करतळे पडी घाये कपोळे. पायाचे शिरियाळे मांडू लागे आणि निद्रे विषय चांगू. जीवी आथी लागू झोपी जाता स्वर्गो वाव म्हणे. ब्रह्मायु होईजे मा निजेली याची असिजे. हे वाचून दुजे व्यसन नाही का वाटे जाता वोगे. कलांताही डोलो लागे अमृतही परी नेगे जरी निद आली. तेवीची आक्रोश बळे व्यापारे कोणी एके वेळे. निघाले तरी आंधळे रोष जैसे केदवा कैसे राहटावे. कोणेसी काय बोलावे हे ठाकते की नागवे हेई नेने. वनवा मिया आघवा पाखे पुसोनी घेयावा. पतंगू पाहावा घाली जेवी तैसा वळगे सहसा अकरणीच दिवसा. किंबहुना ऐसा प्रमादुरचे एवं निद्रालस्य प्रमादी. तम इया त्रिबंदी बांधे निरुपादी चोखटाते. जैसा वन्नी काष्टी भरे ते दिसे काष्टकारे. व्योमघटे आवरे ते घटाकाश. नाना सरोवर भरले ते चंद्रत्व तेथे बिंबले. ते गुणाभासी बांधले आत्मतत्वगमे. सत्वं सुखे सद्भजायति रजं कर्मणि भारत. ज्ञानमावृत्य तु तमं प्रमादे सद्भव जयत्युते. रजस्तस्य स्वाभिभूयं सत्व भवति भारत. रजसत्वतमेश्चैव तमसत्व रजस्तथा. पै हरुनी कपवात जे देही आटोपे पित्त. ते करी संतप्त देह जेवी. का वरिष आतप जैसे जिनोनी शीतची तिसे. तैवा दय होय हिव ऐसे आकाश हे. नाना स्वप्न जागृती लोपुनिये सुषुप्ती. ते क्षणू एक चित्तवृत्ती तेची होय. तैसी रजतमे हारवी जे सत्व माजू मिरवी. ते जीवा करवी म्हणवी सुखिया नामी. तेसेची सत्व रजत लोपुनी तमाचे भोज. वळगे ते सहज प्रमादी होय. तयाची गा परिपाठी सत्व तमाते पोटी. घालून जेव्हा उठी रजोगुण तेव्हा कर्मानुवाचुनी काही. आन गोमटे नाही ऐसे मानी देही देहराजू. त्रिगुण वृद्धी निरूपण ती श्लोकी सांगितले जान. आता सत्वादी वृद्धी लक्षण सादर परियेसे. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते. ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्वमित्युतः. लोभं प्रवृत्तिरारब्धं कर्मनाशमशमं प्रोभा. रज्यस्ते तानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च. तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनन्दन. यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत्. तदोत्तममविदं लोकान् मलान् प्रतिपद्यते. रजसि प्रलयं गत्वा कर्मसंज्ञुषि जायते. तथा प्रलीनस्तमासि मूढयोनिषि जायते. पै रजतम विजये सत्वगा देही ये. वाढता चिन्नितिये ऐसी होती. जे प्रज्ञा आंतुलीकडे न समाती बाहेरी ओसंडे. वसती पद्मखंडे धृती जैसी. सर्व इंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबनी. साचची करचरणी होती डोळे. राजहंसा पुढे चाचूचे अंगरडे. तोडी जेवी झगडे शिरनिराचे. तेवी दोषा दोष विवेकी. इंद्रियेची होती पारखी. नेमू वारे पायकी ओळगे ते. नाईकने ते कानची बाळी. न पाहणे ते दिठीची गाळी. अवाच्य ते टाळी जिभची गा. वाती पुढा जैसे पळो लागे काळवसे. निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे.
मोठा दगड जसा पडून असतो तसाच तो असतो. त्याप्रमाणे जेव्हा ज्याने एखादी मुरकुंडी मारली की या कुशीच्या त्या कुशीला सुद्धा होत नाही, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. पृथ्वी पाताळात जावो किंवा आकाश कोसळून पडो, पण आपण उठावे असे चुकून सुद्धा त्याच्या मनात येत नाही. सुस्त पडला असता योग्य काय किंवा अयोग्य काय याचा त्याला गंधही नसतो. पडल्या जागीच लोळावे हीच त्याची प्रवृत्ती असते. हात वर करून एकात एक गुंतून गालावरून घेऊन गुडघ्यात मान खालून बसतो आणि झोपण्याचा पक्का नादिष्ट असतो, इतका की झोपेपुढे त्याला स्वर्गसुखसुद्धा तुच्छ वाटते. मला ब्रह्मदेवाचे आयुष्य लाभून असाच्या असाच पडून राहता यावे या इच्छे वाचून त्याला दुसरे काही आवडत नाही. किंवा प्रवासात जर सहज कलंडला तर झोप येऊन तिच्यापुढे त्याला अमृतही नकोसे वाटते. जुलमाने कदाचित एखादा व्यापार करू लागला तर आंधळ्याने जसे रागाने वागावे तसे काहीतरी करतो. किंवा कसे वागावे, कोणाला काय बोलावे किंवा ज्याच्यापाशी व्यवहार करणे तो ऐपतदार किंवा गरीब आहे वगैरे काही कळत नाही. रानातील वनवा स्वतःच्या पंखांनी नष्ट करून टाकावा अशी पतंगाने जशी हाव बांधावी तसे वाटेल त्या साहसाला तयार होतो. न करावे ते नेमके करण्याची हौस असते. असा ज्याला प्रमाद मार्ग चुकीचा आवडतो. ह्याप्रमाणे निद्रा, आलस्य व प्रमाद या 3 बंधनांनी निरुपाधिक व शुद्ध असा जो जीव, त्याला हा तमोगुण बांधून टाकतो. अग्नीने लाकूड व्यापून टाकले म्हणजे तो जसा लाकडाच्या आकाराचा दिसतो किंवा पोकळी घटात सापडली असता तिला घटाकाश म्हणतात, अथवा पाण्याने भरलेल्या तळ्यात जसे चंद्राचे प्रतिबिंब पडावे तसा हा आत्मा गुणाभासांनी बांधल्यासारखा दिसतो. किंवा कफ व वात या दोषांना मागे सारून जेव्हा देहामध्ये पित्ताचा प्रकोप होतो तेव्हा तो देह संतप्त होतो. किंवा उन्हाळा व पावसाळा संपल्यानंतर जेव्हा थंडीचा अंमल सुरू होतो तेव्हा सर्व आकाशात जसा गारठा वाढतो. किंवा स्वप्न व जागृती जाऊन सुषुप्ती आली असता तितक्यापुरती चित्तवृत्ती तदाकार होते. त्याप्रमाणे रज व तम यांना दडपून जेव्हा सत्वाचे आधिक्य असते तेव्हा जीव मी सुखी आहे असे म्हणतो. त्याचप्रमाणे सत्व रज यापेक्षा जेव्हा तमाचे आधिक्य असते तेव्हा सहजच प्रमादयुक्त क्रिया घडतात. त्याच क्रमाने जेव्हा सत्व व तम यांना जिरवून रजोगुण वर डोके काढतो तेव्हा काहीतरी उद्योग करीत असावे, ह्यासारखे चांगले काही नाही असे जीवाला वाटत असते. याप्रमाणे 3 गुणांचे 3 श्लोकांनी सविस्तर वर्णन केले. आता सत्वादी गुणांची वृद्धी कशी होते ते सादर ऐका. पण परंतु रज व तम यांच्यावर विजय मिळवून या शरीरातील जेव्हा सत्वगुणाची वाढ होते तेव्हा तेथे अशी चिन्हे होतात. वसंत ऋतूत कमळे फुलल्यावर त्यातील सुगंध जसा चोहीकडे पसरतो तसे ह्यांचे ज्ञान अंतःकरणात मावेनासे होते. त्यांची चिन्हे बाहेरही इंद्रियाच्या ठिकाणी दिसू लागतात. सर्व इंद्रियांचे व्यापार सहजच विचारयुक्त सुरू असतात व हात व पाय यांना जणू डोळेच आहेत इतकी त्यांची करणी कोमलतेची असते. निरशिरातील बऱ्या वाईट झगड्याचा राजहंसाची चोच जसा तत्काळ निवाडा करते त्याप्रमाणे अर्जुना, सदोष काय किंवा निर्दोष काय हे जणू त्यांच्याच इंद्रियांना समजते व नियमही त्यांची जणू सेवा करीत असतात. जे ऐकू नये, जे पाहू नये किंवा जे बोलू नये हे सर्व सहजच त्यांचे कान, डोळे व जीभ इंद्रिये टाळतात. दिवा समोर आला की अंधार जसा पळ काढतो त्याप्रमाणे निषिद्ध क्रिया त्यांच्या इंद्रियासमोर उभ्याच राहत नाही असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.